नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जीवन सर मॅथ अँड रिझनिंग अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो आपला टॉपिक आहे तो टॉपिक आहे तुम्हाला स्लाइडवर दिसूनच येत असेल, कॉइन्स अँड नोट्स बेस्ड क्वेश्चन, नाणी व नोटांवर आधारित प्रश्न. तर घेऊन आलेलो आहे मी स्वतः जीवन सर. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो टॉपिक आहे हा खूप लोकांचा, खूप मुलांचा डोकेदुखीचा टॉपिक ठरलेला आहे किंवा ठरत आहे. कारण हा जो टॉपिक आहे खूप सोपी टॉपिक आहे आणि मुलं या टॉपिकला काय करतात, स्किप करतात. याच्यानंतर जो मुलगा, ज्या मुलांना हा टॉपिक काय वाटत असेल, डिफिकल्ट वाटत असेल, हा व्हिडिओ बघितल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये कोणतीच डिफिकल्टी तुम्हाला राहणार नाही. ठीक आहे, तर आपण याला डायरेक्ट प्रश्न थ्रू कसं क्लिअर करणार आहोत ते आपण या व्हिडिओमध्ये बघूया. ठीक आहे, चला वळूया प्रश्न क्रमांक 1 कडे. बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 1 काय आहे. एका बॉक्समध्ये 20 पैसे, 50 पैसे आणि 1 रुपयाचे नाणे 5, 6, 8 या प्रमाणात आहेत. जर एकूण 24 रुपये असतील तर 50 पैशाच्या नाण्यांची एकूण संख्या शोधा. बघा तुम्हाला काय काय दिलेलं आहे ते आधी बघूया. काय दिलेलं आहे तुम्हाला, पैसे दिलेले आहे. म्हणजे तुम्हाला काय दिलेलं आहे, टाईप दिलेलं आहे. टाईप म्हणजे पैशाचे टाईप. बघा पहिला जो टाईप दिलेला आहे 20 पैसे दिलेले आहे. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर दुसरा जो टाईप आहे तो 50 पैशाचा आहे. त्यानंतर 1 रुपये दिलेला आहे. बघा, ठीक आहे. तर हे जे दिलेले आहे ते टाईप दिलेले आहे, म्हणजे प्रकारचे पैसे दिलेले आहे. मग तुम्हाला त्याचे प्रमाण दिलेले आहे. कशाचे प्रमाण दिलेले आहे, नाण्यांचे. म्हणजे नंबर ऑफ कॉइन्स दिलेले आहे. नंबर ऑफ कॉइन्स म्हणजे नाण्यांची संख्या दिलेली आहे. 20 पैसे नाण्यांची संख्या किती दिलेली आहे, 5 दिलेली आहे. हे बघा. त्याच्यानंतर 50 पैसे नाण्यांची संख्या 6 दिलेली आहे आणि 1 रुपये नाण्यांची संख्या 8 दिलेली आहे. आता जे दिलेले आहे तुम्हाला प्रकारचे पैसे आणि नंबर ऑफ कॉइन्स जर मल्टिप्लाय केले, म्हणजे गुणाकार केले, 20 पैसे आणि 5 कॉइन्सचा म्हणजे नाण्यांचा गुणाकार केला तर तुम्हाला यांची किंमत मिळते, म्हणजे व्हॅल्यू मिळते. आणि येणारी व्हॅल्यू हे रुपीज मध्ये मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो. समजलं. मग हे काय होणार, 20 पैसे गुणाला 5 केले तर तुम्हाला 20 पंचे 100 पैसे झालेत. ठीक आहे. जर याला तुम्ही कशामध्ये, रुपीज मध्ये कन्वर्ट केले तर काय होणार, 1 रुपया होणार. काय होणार, 1 रुपया. समजलं. त्यानंतर बघा इथे 50 पैसे आहे, याला नंबर ऑफ कॉइन 6 आहे 50 पैशाचे. तर 50 गुणिले 6 केला तर हे 300 पैसे होतात. आणि 300 पैसे म्हणजेच काय होतं, किती, 3 रुपया होतं. किती, 3 रुपया. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे बघा 1 रुपया दिलेला आहे, त्याची नाणी दिलेली आहे, नंबर ऑफ कॉइन्स दिलेले आहे 8. तर हे डायरेक्ट 1 गुणिले 8 म्हणजे 8 रुपये होणार. समजलं विद्यार्थी मित्रांनो. तर इथे काय करायचं आहे तुम्हाला, जे रुपीज आलेले आहे त्या किमतीचं काय करायचं आहे, ऍडिशन करायचं आहे. म्हणजे 8 आणि 3 11 आणि 1 12 रुपये टोटल तुमची किंमत होणार आहे. म्हणजे या 3 टाईपच्या पैशांची. जर तुमची किंमत टोटल 12 रुपये आली आहे या पैशाच्या म्हणजे टाईपची, तर ती संख्या तुम्हाला प्रश्नामध्ये 24 दिलेली आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो 12 बरोबर तुम्हाला काय करायचं आहे, 24 रुपये करायचे आहे. म्हणजे 1 रुपयाची किंमत तुम्हाला 12 दुने 24 म्हणजे किती मिळाली, 2. ठीक आहे. तर शेवटी काय विचारलंय विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला शेवटी जे विचारलं आहे ते काय विचारलंय, 50 पैशांच्या नाण्यांची एकूण संख्या शोधा. तर इथे बघा 50 पैसे ही आहे. तर 50 पैशाच्या नाण्यांची संख्या किती दिलेली आहे, 6. तर 6 गुणेला काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला 1 रुपयाच्या नाण्यांची संख्या किती आले, 2. तर 6 गुणेला 2 केले तर किती मिळणार, 6 दुने 12. म्हणजे पर्याय क्रमांक सी हे तुमचं फायनल आन्सर असणार आहे. समजलं. तर अशा प्रकारचा हा सोपी प्रश्न होता विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला सांगू इच्छितो की जे कोणी नवीन विद्यार्थी असेल त्यांनी काय करायचं आहे, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का बरं विद्यार्थी मित्रांनो, कारण मी अशा टाईपचे मी टॉपिक आणि प्रश्न घेऊन येतोय की तुम्हाला यानंतर कुठल्याच प्रश्नाला, कुठल्याच टॉपिकला डिफिकल्टी येणार नाही. ही माझी गॅरंटी आहे विद्यार्थी मित्रांनो. माझं प्लेलिस्ट या यूट्यूब चॅनलच्या प्लेलिस्ट जाऊन चेक करा. अशा अशा टाईपचे ना अशा अशा टाईप प्रकारचे मी प्रश्न डिस्कस केलेले आहे की तुम्हाला त्यानंतर कुठलाच प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे. चला वळूया प्रश्न क्रमांक 2 कडे. बघा एका बॉक्समध्ये, प्रश्न क्रमांक 2 काय म्हणतो, एका बॉक्समधील रुपये 1, 2 आणि रुपये 5 नाण्यांची संख्या
3, 4, 5 या प्रमाणात आहे. जर सर्व नाण्यांची एकूण किंमत 720 रुपये असेल तर 2 रुपयाच्या नाण्यांची संख्या अशी आहे. तर बघा तुम्हाला इथे जे पहिल्या प्रश्नात मी ज्या टाईपनी सोडवलं होतं त्याच टाईपनी हा प्रश्न सुटणार आहे. म्हणजे तुम्हाला संख्या म्हणजे टाईप दिलेले आहे बघा. 1 रुपया, त्याच्यानंतर 2 रुपये, त्याच्यानंतर 5 रुपये आणि यांच्या नाण्यांची संख्या म्हणजे नंबर ऑफ कॉइन्स तुम्हाला दिलेले आहे. नंबर ऑफ कॉइन्स किती दिलेले आहे बघा. नंबर ऑफ कॉइन्स 1 रुपयाचे किती दिलेले आहे 3, त्याच्यानंतर 2 रुपयाचे 4 आणि 5 रुपयाचे किती दिलेले आहे 5. तर हे झाले नंबर ऑफ कॉइन्स. मग यांची किंमत कशी काढणार. व्हॅल्यू आणि जी किंमत येते विद्यार्थी मित्रांनो ते रुपीज मध्ये येते. कशामध्ये पैशामध्ये येणार नाही. तर बघा हे डायरेक्ट काय करायचं 1 रुपया गुन्हेला नंबर ऑफ कॉइन किती आहे 3 तर 3 रुपीज होणार. त्याच्यानंतर इथे 2 रुपया ठीक आहे तर याचा नंबर ऑफ कॉइन्स किती आहे 4 तर 4 दुने 8 रुपीज होणार. त्याच्यानंतर इथे 5 आहे रुपीज आणि नंबर ऑफ कॉइन 5 आहे तर 5 5 25 काय होणार तुमचं रुपीज होणार. समजलं. तर अशा प्रकारे तुम्ही काय केले कॉइन्स आणि दिलेल्या जे प्रकारे तुम्हाला रुपये आहेत त्यांचा गुणाकार करून तुम्ही किंमत फाइंड आउट केली. तर याची किंमत किती येते बघा 8 आणि 3 11, 11 आणि 25 36 रुपये ही तुमची टोटल किंमत झालेली आहे या 3 काय रुपयांची. ठीक आहे या 3 बॉक्स मधील नाण्यांची. बघा त्याच्यानंतर तुम्हाला सर्व नाण्यांची एकूण किंमत दिलेली आहे प्रश्नामध्ये 720. म्हणजे 36 तुमची एकूण किंमत आली तर हा 36 बरोबर 720 करा विद्यार्थी मित्रांनो. तर 1 रुपया म्हणजे किती होणार 36 दुने 72 म्हणजे 20 ही 1 रुपयाची काय निघणार आहे किंमत निघणार आहे. समजलं. मग शेवटी तुम्हाला जे विचारलं आहे त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काय द्यायचं आहे. तुम्हाला आता बघा किती सोपा प्रश्न झाला आहे. तर 2 रुपये च्या नाण्यांची संख्या अशी आहे. आता 2 रुपये कुठे आहे इथे आहे. नाण्यांची संख्या किती आहे 4 आहे. तर काय करायचं या 20 गुणेला काय करायचं 4 करा. 4 गुणेला 20 तर 4 गुणेला 20 किती होतं 80. म्हणजे पर्याय क्रमांक सी हे तुमचं फायनल उत्तर आहे. समजत आहे. तर अशा प्रकारे हे सोपा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा होता विद्यार्थी मित्रांनो. आणि मी तुम्हाला अशा टाईपचे प्रश्न घेऊन आलेले आहे की या टॉपिक मध्ये कुठलीच डिफिकल्टी राहणार नाही. ठीक आहे. वळूया प्रश्न क्रमांक 3 कडे. बघा हे 3 जे प्रश्न घेतलेले आहे विद्यार्थी मित्रांनो हे 3 प्रश्न बेसिक प्रश्न आहे. त्यानंतर बघा प्रश्नांची लेवल वाढत जाणार. एका पर्समध्ये 1 नाण्यांची संख्येचे 15 नाण्यांशी असलेले गुणोत्तर 7 ला 3 आहे. जर एकूण किंमत 220 असेल तर 5 नाणी किती असतील. बघा इथे थोडा प्रश्न घुमवलेला आहे फिरवलेला आहे. बघा काय दिलेलं आहे तुम्हाला किती प्रकारची नाणी दिलेली आहे. बघा पहिलं तर 1 रुपये नाणे दिलं आहे तर इथे 1 रुपयाचं नाणं लिहा. त्याच्यानंतर शेवटी तुम्हाला 5 रुपये नाण्यांची किंमत विचारलेली आहे तर 5 रुपये जशाचे तसे लिहा. यांचा रेशो दिलेला आहे म्हणजे गुणोत्तर दिलेल्या नाण्यांशी किती दिलेलं आहे 7 ला 3. तर 1 रुपयाच्या नाण्याचं बघा इथे काय होणार नंबर ऑफ कॉइन्स काय होणार नंबर ऑफ कॉइन्स. ठीक आहे. तर किती दिलेलं आहे पहिलं 7 दिलेलं आहे म्हणजे 1 रुपया बरोबर 7 आणि दुसरं 5 रुपया बरोबर 3 नंबर ऑफ कॉइन्स दिलेले आहे. समजलं. त्यानंतर याची व्हॅल्यू कशी काढायची विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगितलं याचं आणि याचं रुपीज आणि नंबर ऑफ कॉइन्सचं मल्टिप्लाय करा म्हणजे काय होणार बघा कसं होणार. याची व्हॅल्यू काय होणार व्हॅल्यू म्हणजे जी व्हॅल्यू येणार ते रुपीज मध्ये येणार. तर काय होणार 7 गुणेला 1 किती होणार 7 रुपीज. त्याच्यानंतर 5 गुणेला 3 किती होणार 5 3 15 होणार. आणि ही जे मिळालेली किंमत आहे त्याची टोटल किती होणार 7 आणि 15 किती होणार 22 रुपये. आणि जी किंमत तुम्हाला टोटल मिळालेली आहे त्याची एकूण काय दिलेली आहे संख्या इथे एकूण किंमत दिलेली आहे 220. तर 22 बरोबर 220 करा तर 1 रुपयास बरोबर तुम्हाला किती मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो 22 1 22 म्हणजे 10 मिळणार आहे. ठीक आहे. आणि शेवटी जो तुम्हाला विचारलेला प्रश्न आहे तर काय आहे 5 नाणी किती असतील. तर 5 नाणी बघा किती आहे 5 नाणी किती आहे विद्यार्थी मित्रांनो नंबर ऑफ कॉइन्स 3 आहे. तर 10 गुणेला 3 करा म्हणजे 10 गुणेला जर तुम्ही 3 केले तर किती मिळाले तुम्हाला 30 आणि फायनल तुमचं आन्सर पर्याय क्रमांक सी असणार आहे. समजत आहे. तर असे शॉर्ट ट्रिक्सने मी तुम्हाला काय सांगत आहे प्रश्नाची उत्तरं एकदम शॉर्ट ट्रिक्स मध्ये हे बोलत आहे विद्यार्थी म्हणून तुम्हाला काय आहे म्हणजे वेळ लागत आहे असं वाटत असेल. पण मी याला जर न बोलता सॉल्व्ह केला तर मला तर वाटते 15 ते 20 सेकंद मध्ये मी याचा आन्सर तुम्हाला
किंवा त्याच्यापेक्षा कमी सेकंदमध्ये मी आन्सर काढू शकतोय. ठीक आहे. नवीन असाल तर काय करायचं आहे, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आत्ताच सांगून ठेवत आहे की या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला अशा अशा टाईपचे प्रश्न आणि असे असे टॉपिक मी डिस्कस करणार आहे की मॅथ्समध्ये तुम्हाला कुठलाच डाऊट येणार नाही. ठीक आहे. वळूया प्रश्न क्रमांक 4 कडे. बघा प्रश्न क्रमांक 4, इथून आता लेवल थोडी वाढलेली आहे. एका माणसाकडे 25 पैसे, 50 पैसे आणि 1 रुपये नाणी आहेत. एकूण 22 नाणी आहेत आणि एकूण 160 नाणी आहेत. जर 25 पैशांच्या नाण्यापेक्षा 1 रुपयांची नाणी तिप्पट असतील तर 50 पैशांच्या नाण्यांची संख्या किती असेल? बघा, खूप सुंदर प्रश्न इथे काय केलेला आहे, डिस्कस केलेला आहे. तर बघा इथे मी तुम्हाला कशा प्रकारे मी सांगतोय. तर बघा इथे टाईप म्हणजे तुम्हाला प्रकार दिलेला आहे. बघा इथे 25 पैशाचा एक टाईप दिलेला आहे, त्याच्यानंतर 50 पैसे दिलेले आहे आणि त्याच्यानंतर 1 रुपया दिलेला आहे. बघा हे लिहित आहे म्हणून मला टाइम लागतोय, अदरवाईज टाइम लागला नसता. त्याचा नंबर ऑफ कॉइन्स आता तुम्हाला काय दिलेलं आहे का प्रश्नामध्ये मला सांगा. याचा गुणोत्तर तरी तुम्हाला दिसत आहे का? नाही दिसत आहे. पण एक सेंटेन्स इथे तुम्हाला दिसत असेल. बघा, जर 25 पैशांच्या नाण्यापेक्षा 1 रुपयाची नाणी तिप्पट असतील तर. बघा विद्यार्थी मित्रांनो, खूप सुंदर प्रश्न आहे. इथे बघा 25 पैसे आहे आणि 1 रुपया आहे. तर प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे, जर 25 पैशांच्या नाण्यापेक्षा 1 रुपयाची नाणी तिप्पट आहे, म्हणजे 1 रुपयाची नाणी काय आहे, तिप्पट आहे. कोणाच्या? 25 पैशाच्या. म्हणजे मी याला एक्स मानलं तर हे तिप्पट काय होणार, 3x होणार. समजलं? एवढं समजलं. आता राहिला प्रश्न हा 50 पैशाचा, तर याला मी y असं कन्सिडर करतोय. काय? y कन्सिडर करतो. एवढं जर समजलं असेल तर कमेंट्स मध्ये मला सांगायचं आहे, हे सर मला समजलेलं आहे. आता काय करण्याची, याची व्हॅल्यू काढा. व्हॅल्यू काय होते, कशी होणार, यांना काय करायचं आहे, मल्टिप्लाय. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो इथे बघा 25 पैसे म्हणजे काय होतं रे, 1/4 रुपीज होतात. हे रुपीज मध्ये असं कन्वर्ट होतं. समजलं? आणि 50 पैसे म्हणजे काय होतं, 1/2 होतं. हे रुपीज मध्ये असं कन्वर्ट होतं. आणि 1 रुपये ॲज इट इज राहणार. आता काय करायचं, हा एक्स आणि 1/4 याचा काय करायचा, गुणाकार करायचा. म्हणजे काय होणार याचा गुणाकार, x/4 ह्या येणार. समजलं? याची व्हॅल्यू समजली. त्याच्यानंतर इथे काय होणार, y/2 होणार. ठीक आहे, याची किंमत आली. आणि इथे डायरेक्ट 1 × 3x म्हणजे 3x होणार. समजलं? आता शेवटी जो तुम्हाला दिलेला आहे बघा, पहिलं काय दिलेलं आहे, एकूण नाणी 220 आहेत असं म्हटलेलं आहे. म्हणजे नंबर ऑफ कॉइन्स किती आहे, 220. किती आहे, 220. त्यानंतर इथे बघा एकूण नाणी 160, म्हणजे तुमची यांची पण किंमत 160 अशी दिलेली आहे. समजलं? आता जो तुम्हाला दिलेला आहे हे कॉइन्स झाले. हे काय झाले, हे कॉइन्स म्हणजे नाणे, आणि हे काय झाले, रुपीज. ठीक आहे. तर आता तुम्हाला काय करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, इथून इक्वेशन तयार करायचं आहे. कसं इक्वेशन, बघा पहिलं याचं इक्वेशन तयार करा. कोणाचं, ह्या जो कॉलम दिलेला आहे ह्या कॉलमचं एक इक्वेशन आणि ह्या कॉलमचं दुसरं इक्वेशन. तर बघा x × 3x किती होतं, सॉरी x + 3x किती होतं, 4x होतं. ठीक आहे. अधिक म्हणजे यांची काय करायची, बेरीज. अधिक y करा आणि बरोबर काय करा, 220 करा. हा झाला पहिला इक्वेशन. त्यानंतर दुसरा इक्वेशन बघा, x/4 अधिक 3x अधिक काय करणार, इथे y/2 करा आणि बरोबर 160 करा. आता हा जो दुसरा इक्वेशन आहे याला काय करा, व्यवस्थित आपल्या फॉर्म मध्ये आणि या अशा फॉर्म मध्ये याला काय करायचं, कन्वर्ट करायचं आहे. तर 4×3=12. हे बघा 4×3=12, 12 अधिक 1 किती होतं, x ना, म्हणजे 13x होणार आणि भागेला 4 राहणार. इथे काय होणार, y/2 होणार आणि इथे 160 होणार. समजलं? आता काय करायचं, हे 4 आणि 2 ला आपल्याला काय करायचं, इलिमिनेट करायचं आहे. तर ह्या इक्वेशनला काय करा, 4 ने डायरेक्ट गुणाकार करा. या इक्वेशनला 4 ने गुणाकार करा. तर काय होणार आहे इक्वेशन, इथे 4 ने गुणाकार केलं तर बघा हे कसं होणार. बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे 4 ने गुणा, इथे पण 4 ने गुणा आणि इथे पण 4 ने गुणा. तर काय होणार आहे नवीन इक्वेशन, बघा ह्या नवीन इक्वेशन अशा प्रकारे तयार होणार. हे 4 आणि हे 4 कटले, म्हणजे इथे काय राहिले, 13x राहिले. बघा याला असं लिहितो, 13x राहिले. त्याच्यानंतर इथे 4 दुने 4 होतं, म्हणजे y × 2 म्हणजे 2y राहिले. आणि इथे 16×64 बरोबर
640. म्हणजे हा झाला इक्वेशन नंबर 2. अशा प्रकारे तुम्हाला इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 मिळालेले आहे विद्यार्थी मित्रांनो. आता काय करायचं बघा, इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 मध्ये काय काय समांतर करायचं आहे. मला तर वाटते हा 4x प्लस वाय आणि इथे 13x 2y आहे, तर इथे 2y आणि 2y काय करा, सिमिलर करा. मग याला 2y करायचं असेल तर या इक्वेशनला तुम्हाला 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. मग हा इक्वेशन काय होणार बघा, 4 दुने 8, बरोबर आहे ना. इथे काय होणार, 4 दुने 8 होणार 8x आणि हे 2y अधिक 2y आणि बरोबर 22 दुने किती होणार, किती होणार रे, 44 होणार ना डायरेक्ट. 22 दुने 44, बरोबर आहे. आणि इथे काय होणार, बरोबर 44 आणि 0 जशाच्या तसा. आणि हा जो इक्वेशन आहे इक्वेशन नंबर 2, तर ह्या इक्वेशन 2 मधून इक्वेशन 1 वजा करा. तर काय होणार, इक्वेशन 2 काय आहे बघा, इक्वेशन 2 आहे 13x अधिक 2y बरोबर 640 आहे. तर याला काय करा, तुम्ही मायनस मध्ये कन्वर्ट करा. तर मायनस मध्ये केल्यानंतर याचं चिन्ह काय होतात, बदलतात. तर इथे सगळं मायनस मायनस होणार आणि आता हे मायनस गृहीत करायचं आहे तुम्हाला. म्हणजे प्लस आणि मायनस काय होणार, कॅन्सल. इथे काय होणार, 13x आणि 8x किती राहणार, इथे 5x राहणार. तर 5x आता हे शून्य झाला, तर डायरेक्ट इथे किती होणार, इथून शून्यामधून शून्य गेला, शून्य राहिला, 4 मधून शून्य गेला आणि इथे 2x. म्हणजे 5x बरोबर 200. तर x बरोबर किती होणार, 200 भागीला 5, तर 5 चौ 20. तर x बरोबर 40 ही तुमची किंमत आली. आता बघा, x बरोबर 40 किंमत आली. तर मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, आपण x काय मानलं होतं, हे बघा इथे मानलेलं होतं. तर 25 पैसे बरोबर किती आले, नंबर ऑफ कॉइन्स 40 आलेला आहे. किती आलेला आहे, 40. तर मला सांगा, तुमचं 40 आलंय एक्स किंमत, तर वाय ची किंमत काय होणार बघा. वाय काय कन्सिडर केलेलं आहे, 50 पैसे कन्सिडर केलेलं आहे. मग आपल्याला 50 पैशाचीच किंमत इथे विचारलेली आहे बघा. काय विचारलेली आहे, 50 पैशाची किंमत विचारली बघा. हे बघा, 50 पैसे नाण्यांची संख्या किती असेल. तर 50 पैसे नाण्यांची संख्या काय आहे, वाय आहे. तर एक्स ची किंमत तुम्हाला इथे आलेली आहे किती, एक्स बरोबर 40. तर एक काम करा, या इक्वेशन मध्ये इक्वेशन नंबर 1 मध्ये काय करा, 4x प्लस वाय बरोबर 220. तर x ची किंमत इथे ठेवा. तर x ची किंमत इथे ठेवल्यानंतर काय होणार, 4 चौ 16 म्हणजे किती होणार, 160 प्लस y बरोबर 220 आणि y बरोबर किती होणार, 220 मायनस 160. तर 220 मायनस 160 किती होणार विद्यार्थी मित्रांनो, किती होणार रे, किती होणार, इथे डायरेक्ट 60 राहणार. किती राहणार, 60. तर जी y मिळालेली आहे ती किती, 60 मिळालेली आहे. आणि y काय मानलं होतं आपण, 50 पैसे. नंबर ऑफ कॉइन्स किती मानलं होतं, y. तर पर्याय क्रमांक तुमचं काय, ए हे आन्सर राहणार आहे. आणि तेच विचारलं होतं बघा, 50 पैशाच्या नाण्यांची संख्या आपण y मानलेली होती. तर किती आली, y बरोबर 60. तर आपला आन्सर फायनल हे असणार आहे. समजत आहे विद्यार्थी मित्रांनो. तर अशा प्रकारचा हा जबरदस्त प्रश्न आणि IMP याला मार्क करून ठेवा. खूप जबरदस्त प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, वळूया. हा जर तुम्हाला प्रश्न समजला नसेल तर मला कमेंट बॉक्समध्ये करायचं आहे की सर मला हा प्रश्न आणखी रिपीट करा म्हणून. ठीक आहे, वळूया प्रश्न क्रमांक 5 कडे. बघा, प्रश्न क्रमांक 5 काय म्हणत आहे विद्यार्थी मित्रांनो, एका पिशवीत वेगवेगळ्या मूल्यांची विशिष्ट संख्या असलेली नाणी असतात. 1 रुपयांच्या नाण्यांच्या संख्येचे 2 रुपयाच्या नाण्यांशी गुणोत्तर 5 ला 7 आहे. बघा, 1 रुपया नाण्याच्या संख्येचे 2 रुपयाच्या नाण्याशी गुणोत्तर किती आहे, 5 ला 7. तर बघा, मी डायरेक्ट इथं जे दिलेलं आहे ते लिहून घेतो. 1 रुपयाच्या नाण्याचे, बघा 1 रुपयाच्या नाण्याच्या संख्येचे 2 रुपयाशी गुणोत्तर. तर 2 रुपयाशी गुणोत्तर किती आहे, 5 ला 7. जे दिलेलं आहे ते लिहून घेतो. त्याच्यानंतर बघा, इथे पुन्हा काय दिलेलं आहे, 2 रुपयाच्या नाण्याच्या संख्येचे 5 रुपयाच्या नाण्याशी गुणोत्तर. म्हणजे 2 रुपयाच्या नाण्याच्या संख्येचे 5 रुपयाच्या नाण्याची संख्येचे गुणोत्तर किती दिलेले आहे, 7 ला 6. 7 ला 6. हे समजलं तुम्हाला. हे जर समजलं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये म्हणा की सर, येस सर, आम्हाला हे समजलेलं आहे. एवढा डाटा जर समजला असेल तर हा दिलेला डाटा आहे. आता बघा, मग काय म्हणतोय, जर पिशवीतील 1 रुपयाच्या नाण्यांचे एकूण मूल्य ₹15 असेल तर 5 रुपयाच्या नाण्यांचे एकूण मूल्य काढा. तुम्हाला 5 रुपयाच्या नाण्याचे एकूण मूल्य काढायचे आहे. मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, इथे कसं तुम्हाला हे करता येणार बघा. इथे कॉमन काय बघा, इथे जे कॉमन आहे मी तुम्हाला ते कॉमन मार्क करून देतो. काय कॉमन आहे ते बघा, 2 रुपयाची नाण्याची संख्या बघा
कॉमन आहे. इथे 2 रुपयाच्या नाण्याची संख्या 7 आहे, इथे पण 2 रुपयाच्या नाण्याची संख्या 7 आहे. एवढं कळलं. मग बघा इथे फायनल आन्सर काय, कशा प्रकारे फायनल आन्सर निघणार तर बघा. आता तुम्हाला बघा टाईप दिलेला आहे. काय टाईप दिलेला आहे बघा. 1 रुपया दिलेला आहे, त्याच्यानंतर 2 रुपये दिलेले आहे, त्याच्यानंतर किती दिलेले आहे, 5 रुपये दिलेले आहे. समजलं. आता याचे नंबर ऑफ कॉइन्स काय होणार. नंबर ऑफ कॉइन्स म्हणजे नाण्याची संख्या काय होणार बघा. याच्या नाण्याची संख्या काय आहे, 1 रुपयाच्या 5 दिलेले आहे, हे याच्या 5 करा. त्याच्यानंतर 2 रुपयाच्या नाण्याची संख्या सारखीच आहे, 7 7, इथे पण 7, इथे पण 7, तर हे काय होणार 7 होणार. आणि 5 रुपये नाण्याची संख्या 6 दिलेली आहे बघा, तर हे होणार 6 बरोबर. आता इथून तुम्हाला व्हॅल्यू मिळणार म्हणजे यांची किंमत मिळणार, आणि किंमत रुपीज मध्ये मिळणार. तर काय होणार याची किंमत, 5 गुणिला 1, 1 गुणिला 5 करा तर 5 रुपीज मिळाली ही किंमत. त्याच्यानंतर 2 गुणिला 7 म्हणजे 14 रुपये. त्याच्यानंतर 5 गुणिला 6 म्हणजे 30 रुपये एवढे मिळाले. आणि जे मिळालेले आहे तुम्हाला बघा काय शेवटी विचारलेलं आहे. शेवटी जो प्रश्न केलेला आहे तो खूप जबरदस्त प्रश्न केलेला आहे बघा. काय प्रश्न आहे वाचा. 5 रुपयाच्या नाण्यांचे एकूण मूल्य काढा. आता मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, 5 रुपयाची नाणे कुठे आहे, हे आहे, तर त्याचे नंबर ऑफ कॉइन्स किती होते, हे होते, आणि याचे एकूण मूल्य किती झाले, 30. तर तुम्हाला ही किंमत काढायला सांगितलेली आहे. किती जबरदस्त लॉजिकल प्रश्न आहे. ही किंमत काढायची आहे तुम्हाला. 5 रुपयाच्या नाण्याची किंमत काढायची आहे. आता आपल्या प्रश्नाकडे वळा. बघा जर पिशवीतील 1 रुपयाच्या नाण्यांचे एकूण मूल्य 15 असेल, कुठल्या 1 रुपयाच्या नाण्याचे मूल्य बघा, 1 रुपयाच्या नाण्याचे मूल्य किती आलेले बघा, 5 रुपये आहे, आणि त्याची मूल्य किती दिलेले आहे, ₹15. म्हणजे या 5 रुपयाबरोबर तुम्हाला 15 रुपये करायचं आहे. तर इथून काय निघणार आहे, एका मूल्याची किंमत किती होणार आहे बघा. एका मूल्याची किंमत काय होणार, 5 1 5, 5 3 15, म्हणजे किती होणार आहे, 5 रुपये होणार आहे. बरोबर आहे. आणि शेवटी काय काढायचे तुम्हाला, शेवटी काय काढायचं आहे, विचारलं काय विद्यार्थी मित्रांनो, सॉरी इथे 5 3 15 येणार आहे. बरोबर आहे. काय होणार आहे, 5 3 15. ठीक आहे. तर हे 1 रेशो बरोबर किती आलं, 3 आलं. तर मला सांगा 1 रेशो बरोबर 3 आला. शेवटी तुम्हाला 5 रुपयाच्या नाण्यांचे मूल्य काढा. तर 5 रुपयाच्या नाण्याचे मूल्य किती आहे, 30. तर काय करा, 30 गुणेला एका मूल्य किती आले, 3 आले, 30 गुणेला 3 म्हणजे किती होणार, 90. तर पर्याय क्रमांक बी हे आपलं आन्सर होणार. 90 रुपये हे 5 रुपये नाण्यांचे एकूण मूल्य असणार आहे. तर हे झालं आपलं फायनल आन्सर विद्यार्थी मित्रांनो. किती जबरदस्त प्रश्न आहे. आणि अशाच टाईपच्या प्रश्नांनी आपले कॉन्सेप्ट काय होतो, डेव्हलप होत असतात विद्यार्थी मित्रांनो. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की जर तुम्ही मला 4 किंवा 2 महिने फॉलो केले मॅथ्समध्ये, तर तुमचा मॅथ्स स्ट्रॉंग झाल्याशिवाय राहणार नाही. ठीक आहे, ही माझी गॅरंटी आहे. चला प्रश्न क्रमांक 6 कडे वळूया विद्यार्थी मित्रांनो. बघा प्रश्न क्रमांक 6 काय दिलेला आहे, नाण्यांच्या संग्रहात फक्त काय दिलेलं आहे, 1 आणि 2 नाणी असतात. जर त्यांच्या किमतीचे गुणोत्तर 5 ला 8 असेल तर 1 रुपया नाण्यांच्या संख्येचे 2 रुपये नाण्याशी असलेले गुणोत्तर किती. किती जबरदस्त प्रश्न आहे बघा. तुम्हाला काय काय दिलेलं आहे, इथे टाईप दिलेलं आहे, म्हणजे कुठल्या प्रकारचे नाणी आहेत ते दिलेले आहे. पहिलं 1 रुपया आणि 2 नाणी दिसलेलं आहे. तर याचं 1 रुपया आणि 2 रुपये हे टाईप दिलेलं आहे बघा ना. इथे तेच सारखंच आहे, नाण्याशी गुणोत्तर काढायचं आहे. तर तुम्हाला हे दिलेलं आहे, याचं त्यांचं किमतीचे गुणोत्तर किती दिलेलं आहे, 5 ला 8 दिले आहे. म्हणजे डायरेक्ट याची किंमत दिलेली आहे तुम्हाला बघा. किमतीचे गुणोत्तर म्हणजे किंमतच दिलेली आहे, आणि ते कशात दिलेले आहे, आर मध्ये होणार. तर याचं गुणोत्तर किती दिले आहे, 5 आणि 8 दिलेलं आहे. ठीक आहे. आता बघा हे दिलेलं आहे, तर तुम्हाला काय काढायचं आहे इथून, नंबर ऑफ कॉइन्स. तर नंबर ऑफ कॉइन्स कसं होणार, नंबर ऑफ कॉइन्स आतापर्यंत आपण नंबर ऑफ कॉइन्स दिलेले होते, बरोबर आहे का. माझं ऐका विद्यार्थी मित्रांनो, थोडं मी तुम्हाला एक एक्सप्लेन करतो या प्रश्नामध्ये. आतापर्यंत आपण टाईप, त्याच्यानंतर नंबर ऑफ कॉइन्स, आणि नंतर आपण व्हॅल्यू काढत होतो, बरोबर आहे, व्हॅल्यू मध्ये रुपीज. तर हे आणि हे आपल्याला प्रश्नामध्ये दिलेलं राहायचं. आपण काय फाइंड आउट करत होतो, व्हॅल्यू. तर कशा प्रकारे यांचा गुणाकार म्हणून हे आपण व्हॅल्यू इथे फाइंड आउट करत होतो. पण इथे तसं नाही विद्यार्थी मित्रांनो. इथे काय करायचं आहे, आपल्याला नंबर ऑफ कॉइन्स काढायचे आहे, म्हणजे नाण्यांची संख्या काढायची आहे का, नाण्यांची संख्या. तर नाण्यांची संख्या काढताना आपल्याला काय करावं लागेल, जी व्हॅल्यू आपल्याला जी व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे त्या व्हॅल्यूला ज्या प्रकारच्या रुपयांनी डिवायडेड करावं लागेल. म्हणजे कसं बघा, 5 भागेला 1 म्हणजे 5 हे काय होणार आपले
नंबर ऑफ कॉइन्स होणार. त्याच्यानंतर दुसरं काय होणार, 2 रुपयाची किती 8 व्हॅल्यू दिलेली आहे, तर इथे काय होणार विद्यार्थी मित्रांनो, इथे 8 भागेला 2 तर किती होणार 4 कॉइन्स होणार. समजलं. तर हे अशा प्रकारे आपल्याला फाइंड आउट करायचं होतं आणि आपल्याला शेवटी 1 रुपयाच्या नाण्याचं आणि 2 रुपयाच्या नाण्याची असलेले गुणोत्तर काढायचं आहे. बघा मला सांगा, हे 1 रुपयाचं नाण्याचं कॉइन्स किती झालेले आहेत 5 आणि 2 रुपयाच्या नाण्याचं कॉइन्स किती झालेले आहेत 4. म्हणजे 1 रुपयाच्या नाण्याचं आणि 2 रुपयाच्या नाण्याचं गुणोत्तर आपल्याला किती मिळालं आहे 5 ला 4. म्हणजे पर्याय क्रमांक कुठलं ए हे आपलं फायनल आन्सर असणार आहे. समजत आहे. तर अशा प्रकारचे तुम्हाला प्रश्न आता मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतोय विद्यार्थी मित्रांनो, की अशा टाईपचे प्रश्न जर तुम्हाला कुठं प्रॅक्टिससाठी दिसले तर या तुम्ही मेथडनी काय करायचं आहे सॉल्व्ह करून बघा. तुम्हाला नक्कीच प्रश्नांची उत्तरं शॉर्ट ट्रिक्समध्ये मिळणार आहे. ठीक आहे, समजलं. वळूया प्रश्न क्रमांक. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, जर माझं यूट्यूब चॅनल तुम्ही फॉलो करत नसाल तर तुम्हाला मी सांगू इच्छितो की माझ्या यूट्यूब चॅनलवर ही पोलीस भरतीची PYQ सिरीज चालू आहे. त्याच्यानंतर ही तलाठी भरतीची सुद्धा मी PYQ सिरीज घेतलेली आहे. ठीक आहे, जर तुम्ही फॉलो नसेल करत मला तर माझा यूट्यूब चॅनल तुम्हाला मी स्लाइडवर दाखवतच आहे. हा माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे स्लाइडवर. ठीक आहे, आणि पर्सनल कॉन्टॅक्ट मला करू शकता केव्हाही जर तुम्हाला प्रॉब्लेम येत असतील तर. ठीक आहे, वळूया प्रश्न क्रमांक 7 कडे. बघा प्रश्न क्रमांक 7 काय म्हणतो, एका बागेत 5 रुपयाच्या नाण्यांची संख्या 10 नाण्यांच्या 4 पट आहे. काय म्हणत आहे, 5 रुपयाच्या नाण्यांची संख्या 10 नाण्यांच्या 4 पट आहे. सर्व नाण्यांची एकूण किंमत 270 आहे, तर 15 नाणी किती आहेत. किती जबरदस्त प्रश्न आहे. बघा तुम्हाला काय दिलेलं आहे 5 रुपये दिलेले आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर पुन्हा काय दिलेलं आहे 10 रुपये दिलेले आहे. तर काय म्हणत आहे याची नंबर म्हणजे काय, नंबर ऑफ कॉइन्स. नंबर ऑफ कॉइन्स म्हणजे नाण्यांची संख्या. नंबर ऑफ कॉइन्स काय दिलेले आहे कुणाच्या 5 रुपया नाण्यांची संख्या 10 रुपयाच्या 4 पट आहे, 10 नाण्यांच्या 4 पट आहे. तर मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, इथे 10 रुपये जर आपण एक्स कन्सिडर केले किंवा 1 कन्सिडर केलं तर 4 पट म्हणजे 4 होणार. समजलं. तर 4 पट झाल्यानंतर तुम्हाला इथून व्हॅल्यू काय मिळणार बघा. हे टाईप झालं होतं आपलं, हे टाईप म्हणजे या प्रकारचे तुम्हाला रुपये दिले होते. नंबर ऑफ कॉइन्स मध्ये हा वाक्य तुम्हाला काय करायचं होतं ओळखायचं होतं. म्हणजे 5 रुपयाची नाण्यांची संख्या 10 रुपयाच्या 4 पट आहे, म्हणजे 10 रुपयाची 4 पट आहे, बरोबर आहे. म्हणजे 10 रुपये 1 असेल तर नंबर ऑफ कॉइन्स 5 रुपयाची किती होणार, नाण्यांची संख्या 4 होणार. तर याची किंमत किती मिळणार रुपीज मध्ये, 5 चौ 20 होणार आणि इथे 10 1 10 होणार. तर हे झालं रुपीज मध्ये. ठीक आहे, आता अशा प्रकारे मिळालं तर टोटल यांची किती आली 30 आली. 30 रुपये टोटल आले ना, आणि जे 30 रुपये टोटल आले ते तुम्हाला प्रश्नामध्ये दिलेले आहे किती 270. तर 30 रुपये बरोबर 270 करा तर 1 रुपयाची किंमत तुम्हाला 7 तिरी 21 बरोबर आहे ना, सॉरी 9 त्रिक 27. तर इथे किती होणार 90 होणार. 1 रुपये इथे 30 आहे ना, 1 1 0 कटला तर इथे 1 रुपये बरोबर किती होणार 9 रुपये होणार. आणि शेवटी काय विचारलंय तुम्हाला, शेवटी जे विचारलं आहे ते काय आहे 15 नाणी किती आहेत. आता मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, 15 नाणी म्हणजे कुठं आहे, इथे 15 नसेल विद्यार्थी मित्रांनो, इथे 5 असेल. हे थोडी काय मिस्टेक आहे, ही इथे फक्त 5 नाणी, हा एक एक्स्ट्रा लागलेला आहे. कारण इथे 15 नाणी कुठे दिलेलीच नाही ना, एक तर 5 दिलेले एक ते 10 दिलेले. मला वाटते ही 5 नाणी आहे. तर मला सांगा इथे 5 नाणी दिलेली आहे, किती नंबर ऑफ कॉइन्स दिलेले आहे 4 दिलेले आहे, आणि एका याची संख्या तुम्हाला 9 मिळालेली आहे. तर काय होणार 4 गुणिले 9 करा तर 9 चौ 36 होणार. 9 चौ 36 न फायनल आन्सर तुमचं काय येणार आहे पर्याय क्रमांक डी म्हणजे काय 36. थोडं इथे टायपिंग मिस्टेक आहे तर ती थोडी दुरुस्त करून घ्याल विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, चला वळूया प्रश्न क्रमांक 8 कडे. प्रश्न क्रमांक 8 खूप सुंदर आहे विद्यार्थी मित्रांनो, एकदा त्याला काय करा ओव्हरलुक करा. बघा प्रश्न क्रमांक 8 काय म्हणत आहे, तुम्हाला जे दिलेलं आहे तेच दिलेलं आहे. बघा आधी जे प्रश्न घेतलेले आहेत त्याच टाईपचा प्रश्न आहे. एका बॉक्समध्ये 1 रुपया 50 पैसे आणि 25 पैशाचे नाणी किती 3 2 4 या प्रमाणात आहे. जर बॉक्समधील पैशांची एकूण किंमत 180 रुपये असेल तर बॉक्समध्ये 25 पैशाची नाणी किती आहेत. समजलं. आता कसं करणार याला, तुम्हाला टाईप दिलेले आहे, कुठले कुठले टाईप दिलेले आहे, 1 रुपया दिलेला आहे, सुरुवातीला 1 रुपया दिलेला आहे म्हणजे 1 रुपया लिहा, 50 पैसे दिलेले आहे ते लिहा,
त्याच्यानंतर 25 पैसे दिलेले आहेत ते लिहा. आता तुम्हाला त्याची काय दिलेले आहे, नाण्याचे प्रमाण दिलेले आहे, म्हणजे नंबर ऑफ कॉइन्स दिलेले आहे. यांचे प्रमाण किती आहे बघा, किती दिलेले आहे रे, 1 रुपयाचं किती दिलेलं आहे 3, 50 पैशाचा 2 आणि 25 पैशाचा 4. हे कुठून लिहिते, इथून लिहित आहे मी. ठीक आहे. आता यांची व्हॅल्यू कशी होणार, मल्टिप्लाय करा म्हणजे गुणाकार करा. यांना कसं गुणाकार करणार, 1 गुणिला 3 म्हणजे 3 रुपये होणार आणि 50 पैसे गुणिला 2 म्हणजे किती होणार, 50 दुणे 100 पैसे होणार आणि याचं काय होणार, 1 रुपया होणार कन्वर्ट केलं तर. ठीक आहे, 50 पैशाला 1 रुपया. त्याच्यानंतर इथे 25 चौ 100, पुन्हा पण इथे किती 100 पैसे होणार आणि याला रुपीजमध्ये कन्वर्ट केलं तर काय होणार, 1 रुपयाच होणार. आता मला सांगा इथून टोटल किती मिळाले तुम्हाला, 3 रुपया, 1 रुपया, 1 रुपया म्हणजे 3 1 1 5 रुपये मिळाले. टोटल जे मिळाले 5 रुपये मिळाले. तर त्यांचीच एकूण संख्या तुम्हाला 180 बरोबर दिलेली आहे. म्हणजे 5 रुपये बरोबर 180 केले तर काय होणार, 1 रुपया बरोबर 5 त्रिक 15 आणि 5 छक्क 30 म्हणजे किती येणार, 36 येणार. बरोबर आहे. आणि शेवटी जो प्रश्न विचारलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, त्या प्रश्नाचा आता आन्सर तुम्हाला काय मिळालेलंच असेल. काय मिळालेलं आहे बघा, 25 पैसे नाण्यांची 25 पैशांची नाणी किती आहे मला सांगा. 25 पैसे इथे आहे आणि नाणी किती आहे 4. तर एका रुपयाची किंमत 36 मिळाली तर 4 गुणिला 36 करा, किती होणार, 6 चौ 24, हातचे आले 2, 4 त्रिक 12 आणि 1 14, 144. म्हणजे पर्याय क्रमांक बी हे तुमचं फायनल आन्सर असणार आहे. समजत आहे. तर अशा प्रकारचा हा प्रश्न होता विद्यार्थी मित्रांनो आणि यानंतर मला तरी वाटते तुम्हाला कुठलीच डिफिकल्टी इथे राहणार नाही. ठीक आहे, चला वळूया प्रश्न क्रमांक 9 कडे. हा पण खूप सुंदर प्रश्न आहे बघा. सीमाकडे सोनालीपेक्षा 60 रुपये जास्त आहेत, त्याच्याकडे एकूण 340 रुपये आहेत, तर सीमाकडे किती रुपये आहेत. बघा काय दिलेलं आहे तुम्हाला, सोनाली आणि सीमा दिलेले आहे. तर बघा काय दिलेलं आहे इथे बघा, सीमाकडे सोनालीपेक्षा 60 रुपये जास्त आहेत. सीमाकडे सोनालीपेक्षा म्हणजे सोनालीला आपण काय करू, एक्स कन्सिडर करू आणि सीमाकडे 60 रुपये जास्त आहे म्हणजे एक्स अधिक 60 करा. त्याच्याकडे एकूण 340, आता एकूण किती झाले हे बघा, हे किती होणार एकूण, याचे ऍडिशन केले तर एक्स अधिक 60 आणि एकूण रुपये तुम्हाला 340 दिलेले आहे म्हणजे 2x अधिक 60 म्हणजे किती होणार, 2x अधिक 60 बरोबर 340. तर 2x तर 340 मायनस 60 तर 2x बरोबर किती होणार आहे, किती होणार विद्यार्थी मित्रांनो, 280 होणार ना. आणि x बरोबर किती होणार, बे एक बे दुनी 4 म्हणजे 140 होणार. तर x बरोबर 140 आले. तर मला सांगा सीमाकडे किती रुपये आहेत. तर सीमाकडे किती रुपये आहेत, x अधिक 60 रुपये होते तर x ची किंमत आपण 140 काढली तर x अधिक 60 आणि x ची किंमत 140 अधिक 60 किती होणार 200. ही काय होणार, सीमाकडे एकूण रुपये. पर्याय क्रमांक डी हे फायनल आन्सर असणार आहे. समजत आहे. तर अशा टाईपचा हा प्रश्न होता. वळूया प्रश्न क्रमांक 10 कडे. प्रश्न क्रमांक 10 बघा काय म्हणत आहे, 50 रुपयाचा, हा थोडा टाईप वेगळा आहे. 50 रुपयांच्या नोटांच्या पुडक्यात अनुक्रमे 42, बघा हा नंबर आहे, हा कशांचा, नोटांचा नंबर आहे. जे नोट असते आणि नोटावर बघा नंबर असते या कॉर्नरला, तो नंबर आहे तो. तर 4 2 3 1 2 ते 4 2 3 7 6 पर्यंत क्रमांक आहेत. तर पुडक्यातील एकूण रक्कम किती. हे जे नंबर दिलेले आहे विद्यार्थी मित्रांनो, हे 50 रुपयाच्या नोटांचे नंबर. तर मला सांगा पहिला नंबर हा आहे किती, हा याच्यापासून सुरुवात होणार आणि संपणार कुठे, इथे. तर काय करा, हा मोठ्या नंबर मधून हा लहान नंबर वजा करा म्हणजे 42 3 7 6. ठीक आहे, याच्यामधून काय करा, 42 3 1 2 वजा करा म्हणजे किती राहणार, इथे 4 इथे 6 0 0 0. आता टोटल किती मिळाले, 64 मिळाले. बघा जेव्हा आपल्याला 64 मिळतं ना विद्यार्थी मित्रांनो, ही जी नोटाचा नंबर आहे ना, हा नोटाचा नंबर आपण काउंट करत नाही. तर हा जो नंबर काउंट करत नाही, कारण हा इथेच मायनस झाला ना म्हणून काउंट करत नाही. तर काय करायचं, जो 64 आला त्याच्यामध्ये जो काउंट केलेला नाही तो एक नोटाचा नंबर इथे ऍड करायचा म्हणजे किती होणार 65. किती होणार 65. आता मला सांगा तुम्हाला 50 रुपयांच्या नोटांची बंडल दिलेले असेल,
ठीक आहे. तर 50 गुणेला काय करा 65 करा, तर तुम्हाला एकूण रक्कम मिळेल. किती? एकूण रक्कम. तर करा 5 5 25, 7 2, 5 छक 30, 30 2 32. किती होणार? 32 आणि शून्य जशाच्या तसा म्हणजे 3250. 3250 ही एकूण रक्कम होणार आहे. पर्याय क्रमांक बी हे फायनल आन्सर असणार आहे. समजत आहे विद्यार्थी मित्रांनो? अशा प्रकारचा हा प्रश्न होता. आता वळूया प्रश्न क्रमांक 11 कडे. हा पण खूप सुंदर प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा, एका पिशवीत 3, 5, 7 च्या प्रमाणात 155 रुपये, 1 रुपया 50 पैसे आणि 10 पैशाच्या नाण्याच्या स्वरूपात आहेत. प्रत्येक प्रकारच्या नाण्याची संख्या शोधा. म्हणजे तुम्हाला 1 रुपयाची संख्या शोधायची आहे, 50 पैशाची आणि 10 पैशाची संख्या शोधायची आहे. बघा कसं होणार. तुम्हाला टाईप दिलेले आहे. कुठल्या प्रकारचे दिलेले आहे? 1 रुपया दिलेला आहे. त्याच्यानंतर किती रुपये दिलेले आहे? 50 पैसे दिलेले आहे. त्याच्यानंतर काय दिलेले आहे? 10 पैसे दिलेले आहे. हे अशा प्रकारचे तुम्हाला काय दिलेले आहे? पैसे दिलेले आहे. याचे नंबर ऑफ कॉइन्स दिलेले आहे, म्हणजे गुणोत्तर दिलेलं आहे. बघा नाण्यांचं गुणोत्तर दिलेलं आहे तुम्हाला. काय दिलेलं आहे? कुठं दिलेलं आहे? हे बघा 3, 5, 7 म्हणजे 1 रुपया बरोबर 3, 50 पैशा बरोबर 5 आणि 10 पैशा बरोबर 7. आता इथून व्हॅल्यू काय होणार? व्हॅल्यू म्हणजे यांची किंमत आणि ते रुपीज मध्ये विचारले जात आहे. तर यांची किंमत किती होणार? 1 रुपया गुणिला 3 करा तर 3 रुपये होणार. आणि त्याच्यानंतर हे काय होणार? 50 पैसे अधिक गुणाकारामध्ये 5. तर 50 पैसे गुणिला 5 केले तर हे किती होणार? 250 पैसे. तर 250 पैसेला तुम्ही रुपीज मध्ये कन्वर्ट केलं तर काय होणार? मला तर वाटतं याला आपल्याला काय हे पूर्ण प्रत्येक प्रकारच्या नाण्याची संख्या तर आपल्याला पैशामध्येच काढायचं आहे. मग हे किती होणार? हे 300 पैसे होणार. हे किती होणार? 300 पैसे होणार. आणि हे 200 म्हणजे 250 पैसे झाले. आणि इथून 10 गुणिला 7 म्हणजे किती होणार? 70 पैसे होणार. 70 पैसे होणार. तर मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, यांना जर तुम्ही ऍड केलं, कोणाला? ह्या सगळ्यांना. कोणाला? यांना ऍड करा. 300 पैसे, त्याच्यानंतर 250 पैसे आणि 70 पैसे. किती होणार? 0, 7, 5, 12, 5 आले 1 आणि हे 600 पैसे. तर हे 600 पैसे तुम्हाला टोटल मिळालेले आहे. ठीक आहे. तर तुम्हाला याचे प्रमाण दिलेले आहे. बघा किती दिलेलं आहे. इथे काहीतरी एक पुन्हा मिस्टेक झालेली आहे. इथे मला तर वाटते पुन्हा काय पाहिजे होतं विद्यार्थी मित्रांनो? काय पाहिजे होतं? 1 मिनिट. हां ठीक आहे. किती आहे? 220 पैसे मिळाले ना. तर ह्या 220 पैशाची किंमत तुम्हाला 155 रुपये एवढी दिलेली आहे. म्हणजे काय करणार याला? 220 पैसे बरोबर काय करा याची किंमत 155 रुपये इतकी करा. आता बघा इथे पैसे आहे, इथे रुपये आहे. मग याला काय करा? पैशामध्ये कन्वर्ट करा. मग पैशामध्ये कन्वर्ट करताना याला 100 ने गुणावर लागेल. मग काय होणार? 1, 5, 5 आणि 100 ने गुणलं तर 2 शून्य. म्हणजे हे झालं आता पैशामध्ये रूपांतर. समजलं? आता बघा इथून पैसे कटले. इथून 1 शून्य, इथून 1 शून्य कटला. म्हणजे 62 बरोबर किती राहिलं? 1, 5, 5 शून्य राहिले. म्हणजे इथून जर तुम्ही काय केलं? इथून काय करा? 31 ने डिवाइड करा. 31 एका 31, 31 दुने 62. 31 गुणेला हे डायरेक्ट 31 भागेला 155 भागेला 31 केलं तर हे कितीने भाग जातो? 50 ने जातो. आणि हा शून्य म्हणजे 5 ने जातो. हा शून्य जसाच्या तसा. म्हणजे 1 बरोबर काय होणार? 1 बरोबर 25 हे होणार पैसे. 1 बरोबर 25 पैसे आहे. तर तुम्हाला काय विचारलं आहे? शेवटी तुम्हाला सगळ्याच नाण्यांची संख्या विचारलेली आहे. म्हणजे 1 रुपयाची, 50 पैशाची आणि 100 पैशाची. मला सांगा 1 बरोबर 25 आले. तर 1 बरोबर 25 आले तर नंबर ऑफ कॉइन्स काय होणार? सांगा. नंबर ऑफ कॉइन्स किंवा तुम्ही याला काय म्हणू शकता? नाण्यांची संख्या. नाण्यांची संख्या काय होणार आहे? काय होणार आहे सांगा. पहिलं 1 रुपया दिलेला आहे. बरोबर आहे ना? 1 रुपयाच्या नाण्याची संख्या किती दिलेली आहे? 3. तर 3 गुणिला एका नाण्याची संख्या 25 आले. 3 गुणिला 25 म्हणजे किती होणार? 75. त्याच्यानंतर दुसरं किती आहे? 50 पैशाचं नाणं 5. तर 5 गुणिला 25, 25 बरोबर 25 गुणिला 5 किती होणार? 125. आणि शेवटी तुम्हाला 10 पैशाच्या नाण्याची संख्या 7 दिलेली आहे. तर 7 गुणिला 25 हे किती होणार? 175. म्हणजे बघा पहिला आहे 75, 125, 175. कुठे दिलेला आहे? पर्याय क्रमांक बी हे तुमचं फायनल आन्सर असणार आहे. तर अशा प्रकारचा हा प्रश्न होता आणि हा पण IMP प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. खूप जबरदस्त प्रश्न आहे आणि अशा टाईपचे प्रश्न तुम्हाला कुठेच मिळणार नाही. ठीक आहे? पुस्तकात पण मिळणार आहे. आणि हे मी एकमेव असा माझा व्हिडिओ आहे की तुम्हाला इथे प्रश्न
मिळून जाणार. ठीक आहे, मला तरी वाटते एवढेच प्रश्न होते. तर हा व्हिडिओ इथेच आपण काय करू विद्यार्थी मित्रांनो, स्टॉप करू. जर तुम्हाला खरंच व्हिडिओ आवडला असेल तर याला काय करायचं आहे, लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे, आणि तुम्हाला समजलं नसेल तर त्या व्हिडिओच्या खाली कमेंट्स करायचं आहे. नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि हे बघा, हा माझा काय व्हॉट्सअप ग्रुप आहे. तर हाच नावाचा माझा व्हॉट्सअप ग्रुप आहे, जीवन सर मॅथ अँड रिझनिंग अकॅडमी. आणि हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे. तुम्हाला जर काही डिफिकल्टी येत असेल तर तुम्ही मला पर्सनल कॉन्टॅक्ट करू शकता विद्यार्थी मित्रांनो, मॅथ्स आणि रिझनिंगसाठी. ठीक आहे, नक्कीच व्हिडिओ जर आवडला असेल तर काय करायचं आहे, कमेंट्स करायचं आहे, शेअर करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि इथेच थांबूया, भेटूया नंतरच्या कुठला आपण टॉपिक घेणार आहोत त्या टॉपिकमध्ये. ठीक आहे, थँक्यू सो मच विद्यार्थी मित्रांनो, माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल. तुमचा दिवस सुखाचा जाओ. ठीक आहे, चला, थँक्यू.